काय सांगणार आहे? आज कृष्ण जन्माष्टमी आहे, सगळीकडे दहीहंडी साजरा होत आहे. काय सांगणार तुम्ही स्वतः व्हिजिट दिलात, काय सांगणार? आज दहीहंडी महोत्सवाचा कार्यक्रम मुंबईमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आणि या सणानिमित्त एक आनंदाची बातमी आहे की मुंबई महापालिकेचे सोडून ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये दुकानाला मटण बंदीची जी सरकारने कारवाई केली त्याचं आम्ही समर्थन करतो की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये उपासानिमित्त कोणत्याही प्रकारचे वशाट पदार्थ खात नाहीत, त्यासाठी सरकारचे तर अभिनंदन करूया। आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्व नागरिक आणि बंधूंना मी शुभेच्छा देत आहे की येणाऱ्या काळामध्ये जे श्रीकृष्णाचे विचार आहेत, हिंदुत्वाचे विचार हे जागृत ठेवावे आणि भारतामध्ये संपूर्ण हिंदुस्थानामध्ये जे जन्मजीचा सोहळा आहे साजरा हो आणि जगाला हेवा असा हा हिंदुस्थान तयार झालेला आहे। कारण सर्व जातीचे आणि धर्माचे लोक मिळून या दहीहंडी महोत्सव साजरा करतात आणि साजरा करतात आणि एकत्र होतात। सर्व बालगोपाळ दहीहंडीचा सण साजरा करतात। देवाकडे काय मागलं, काय सांगणार आहे? देवाकडे मी मागणी करत आहे की महाराष्ट्रामध्ये तसेच मुंबईमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होत आहेत आणि या निवडणुकीला गेल्या 2 महिन्यापासून धुमधाम सुरुवात होणार आहे। भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे की मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा फडकावा आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीला श्रीकृष्णाला विनंती करत आहे की मुंबईमध्ये हिंदुत्वाचा राज्य निर्माण हो, भारतीय जनता पार्टीचे राज्य निर्माण हो, हीच श्रीकृष्णाला मी शुभेच्छा व्यक्त करीत आहे। तुम्ही सगळे मंडळाला व्हिजिट केलं, तुम्ही जाऊन आल्यात, कसं उत्साह लोकांची पाहतात, काय सांगणार आहे? मी मानखुर्द तसेच पांढरापूर तसेच चंबूर नाका सर्व मंडळाला भेट दिलेली आहे। त्यांनी माझं उत्साहाने स्वागत केलेलं आहे की असाच उत्साह कायमस्वरूपी राहावा ही मी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शुभेच्छा व्यक्त करत आहे।